स्वतंत्र झाला त्यावेळी या हिंदुस्थानामधील अनेक संस्थान हे भारतामध्ये विलीन झाले, परंतु हे जे जंजिरा संस्थान आहे हे संस्थान 15 ऑगस्ट 1947 ला भारतामध्ये विलीन झालं नाही. त्यांनी याला विरोध दर्शवला. इतकंच नव्हे तर त्या मुरुड जंजिरा हा जो किल्ला आहे ज्या जंजिरा संस्थांच्या अंतर्गत येतो त्याचा त्यावेळचा नवाब होता सिद्दी मोहम्मद खान. हा त्यांच्या सिद्धीच्या वंशजाचा शेवटचा 6वा नवाब. यानं भारतामध्ये येण्यास अमान्य केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी त्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या त्यांनी पाकिस्तानशी संधान साधलं आणि मला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे असा तो पत्रव्यवहार त्यांनी त्या ठिकाणी केला. याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे तिथले जे स्थानिक लोक आहेत आपले भारतीय त्यांनी त्याच्या विरोधात बंड पुकारलं. त्यांनी ते बंड मोडून काढलं. त्या बंडामध्ये सुद्धा आपले जवळपास 5 ते 6 नागरिक मृत्युमुखी पडले, त्यांचं बलिदान झालं. त्याच्यानंतर मात्र भारतातले अनेक क्रांतिकारक प्रचंड मोठ्या प्रमाणात या नवाबावर संतापले आणि एक मोठं सशस्त्र क्रांतिकारी बंड करायचं ठरवलं. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये स्थानिक म्हणजे त्याचे जे काही परिसर होता, मुरुड जंजिरा असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, हे जे काही त्याचे भाग होते या त्याच्या भागामधल्या अनेक भारतीयांनी त्याच्या विरोधामध्ये सशस्त्र क्रांती केली आणि 31 जानेवारीला म्हणजे 31 जानेवारी 1948 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर 5 महिन्यांनी या सिद्दी मोहम्मद खानचा बिमोड त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्या लक्षात त्याचे जवळपास 1000 सैनिक हे क्रांतिकारकांना शरण आले आणि मग त्या सिद्दी मोहम्मद खानला लक्षात आलं की आता आपण त्या ठिकाणी आपला जीव वाचू शकत नाही. मग तो जंजिऱ्यावरनं समुद्र मार्गे पळून मुंबईला गेला आणि त्यावेळेचे म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे तत्कालीन मुख्यमंत्री होते बीजी खैर यांच्याशी तो भेटला आणि त्यांनी सांगितलं की मी भारतामध्ये यायला तयार आहे, फक्त बशर्ता एक आहे की मला या तुमच्याकडनं जीवनाची माफी मिळावी. मग त्यांनी तशी बीजी खैर मुख्यमंत्र्यांनी त्याला ते मान्य केलं आणि त्याच्यानंतर हा सगळा काही फॉर्मॅलिटी सुरू झाल्या. त्याच्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी म्हणजे 8 मार्च 1948 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 8 महिन्यांनी हे जंजिरा संस्थान भारतामध्ये आलं. हा त्याचा इतिहास. म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला, भगवेला तर त्यांनी विरोध केलाच केला. इतक्यावर न थांबता त्यांनी स्पष्टपणे तिथल्या स्थानिक जिहादी मुसलमानांनी म्हणजे कदाचित सिद्धीच्याच विचाराचे ते वंशज असणारे जो काही इतिहास आपण आता ऐकला तर ते लोक म्हणतायत की ये मुसलमानों का किला है, यहाँ पे तुम भगवा ध्वज लहरा नहीं सकते. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशामध्ये असणारी कोणतीही प्राचीन ऐतिहासिक वास्तू ही त्या देशाची संपत्ती आहे, ऐतिहासिक वारसा आहे. तर जंजिरा किल्ला सुद्धा ही राष्ट्राची संपत्ती आहे. या ठिकाणी कलासागर हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजन करण्याचं कारण एवढंच होतं की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ल्यांचं काम करतंय, पण गेल्या अनेक वर्षापासून ज्यावेळेस 2016ला सह्याद्री प्रतिष्ठानने असा एक संकल्प केला होता की 300 किल्ल्यावरती एकाच टायमाला भगवा ध्वज लावायचा, त्यावेळेस 299 किल्ल्यावरती अतिशय अभिमानाने भगवा ध्वज फडकला. पण जो जंजिरा किल्ला होता त्या किल्ल्यावरती दुर्गसेवक गेले, पण त्या दुर्गसेवकांना तिथल्या स्थानिक मुस्लिम नागरिकांनी अडवलं आणि ते असे म्हटले की हा किल्ला मुसलमानांचा आहे, हा किल्ला मुसलमानांचा आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी भगवा ध्वज लावू शकत नाही. तो कुठेतरी मनाला ती गोष्ट सर्व शिवप्रेमींना सर्व जे दुर्गसेवक आहे त्यांना कुठेतरी लागली. त्या दिवसापासून सह्याद्री प्रतिष्ठानने असं ठरवलं की निश्चितच जोपर्यंत जंजिरा किल्ल्यावरती भगवा ध्वज कायमस्वरूपी लागला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. येणाऱ्या दिवाळीनंतर आम्ही सर्व दुर्गसेवक सरकारला आता आम्ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जे आहेत गजेंद्र सिंग शेखावत यांना आम्ही आता काही पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे. पुरातत्व विभागाच्या या मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. तरीही या 2 ते 3 महिन्यात सरकारने जर काही पावलं उचलली नाही तर सर्व दुर्गसेवक सर्व शिवप्रेमी सकल हिंदू समाजाच्या वतीने जंजिऱ्यावरती एल्गार करण्यात येईल व निश्चितच भगवा ध्वज तिथं अभिमानाने फडकवला जाईल.